यूट्यूबविषयी मी जरा थोडे 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी नम्र विनंती आहे. असं आपण कुठं म्हणतो तो शाळेत ज्या टायमाला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपलं भाषण असतं ना, त्या टायमाला हे वाक्य 100% ठरलेलंच असायचं. तर मी यूट्यूब चॅनल करून 2 वर्ष झाले. माझं चॅनल काय ग्रो झाला नाही किंवा मॉनिटाईज झालं नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण ज्या टायमाला आम्ही असं मोठ्या क्रिएटरचे व्हिडिओ बघतो की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असते. पण कसं आहे, शिकण्यासारखं खूप आहे, पण प्रत्येकाची बुद्धी अशी चालत नसते की बाबा सेटिंगमध्ये जाऊन काय करायचं काय नाही, हे सगळं प्रत्येकाला जमत नसते. पण कसं असते, मग मोठे मोठे क्रिएटर काय करतात, CEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन केलं पाहिजे आहे, चॅनल फ्रीज झाला हे सर्व सांगतात. पण हे सगळं काहीच आमच्या लक्षात येत नाही बघा. नुसतं आम्ही म्हणतो बघतोय त्यांचं व्हिडिओ, नुसतं असं टाकतो. या काय करायचं आता, काय पर्याय नाही त्याला, कारण ज्ञान कमी. आणि मोबाईलमध्ये जाऊन आत इंग्लिशमध्ये जर सगळं सेटिंग असते, ते सेटिंग आपल्याला फार जमत नाही. बरं कुणाकडे गेलं तर कोण करून देत नाही. मग या क्रिएटर्सचे संपर्क साधला की त्यांचे व्हिडिओ बघितले की मग असं वाटतं की आपण बी त्यांना कॉन्टॅक्ट करावा किंवा त्यांना सांगावं माझं चॅनल चेक करा. पण आपले परिस्थिती नसल्यामुळे आपण त्यांना पैसे देऊ शकत नाही, किंवा या क्रिएटरची गावं इतक्या लांब आहेत की आपण त्या गावाला जाऊ शकत नाही, किंवा 2-3 दिवस लागतात असं होतं आहे. त्यामुळे आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. पण आहे त्या परिस्थितीत आपण चॅनल आपण चालू करतो. मग आपण खरं स्वतःचे कंटेंट बनवायला पाहिजे. म्हणजे जेवढं स्वतःचं कंटेंट बनवलं तेवढं यूट्यूब त्याला मान्यता देतं. आपण दुसऱ्या क्रिएटरचं व्हिडिओ साऊंड वापरतो, असं वापरून मग आपण व्हिडिओ करतो, तर ते जास्त करून त्याला व्ह्यू किंवा सपोर्ट मिळत नाही. तर यूट्यूबवर सर्व टीम जे आहे, यूट्यूब जे कंपनी आहे, यूट्यूब जी टीम आहे, त्या टीमला माझं कळकीचं सांगणं आहे की तुम्ही आमच्यासारखे जे छोटे यूट्यूबर आहेत त्यांना तुम्ही चॅनलचं सेटिंग किंवा चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते थोडं दुरुस्त करून किंवा ते व्यवस्थित सेटिंग करून आमच्या व्हिडिओला थोडं म्हणजे असं प्राधान्य देऊन, किंवा व्हिडिओ चांगले असले तर तुम्ही पुढं बाबा पब्लिकला जास्त तुम्ही ते व्हिडिओ पाठवले पाहिजेत, जेणेकरून आम्हाला जास्त सपोर्ट मिळेल. आणि आता कसं आहे, सध्या सगळं कामधंदा सोडून असं पूर्ण यूट्यूबच्या मागं लागणं ते बरोबर नाही, कारण पोटाचा प्रश्न आहे. जसं काम असणं, मी एमआयडीसीत काम करतो फुल्सला, जसं एमआयडीसीत आपण काम करूनंतर संध्याकाळी 7 वाजता किंवा 6:15 आलं तर कंटाळा तर फार झालेला असतो, पण काय इलाज नाही. त्यात नाही कसं तर जरा थोडं व्हायचं, कपडे बिपडे घालून जरा 2 व्हिडिओ टाकायचे आणि समाधान राहायचं. पण एक आशा असते की आपला व्हिडिओ आज ना उद्या व्हायरल होईल, आज ना उद्या व्हायरल होईल, किंवा आपल्या चॅनल मॉनिटाईजच्या दृष्टीने जाईल असं वाटतं. पण काय नाही वाटत तसं काय. फक्त कसं आहे, मग आपल्याला नाद आहे. जसं एखाद्या माणसाला दारूचा नाद असतो, बरोबर आहे, दारू सिगारेट गांजा ह्याचा नाद असतो, तसं आपल्याला काय नाद नाही. फक्त आपल्या समाधानासाठी किंवा आपल्याला टाईमपास किंवा आपल्याला बरं वाटतं त्यासाठी आपण हे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकतो. तर माझ्यासारखे असे भरपूर कितीतरी आहेत यूट्यूबर आहेत, ते असे यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात. त्यांचा चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा त्यांना लवकर सपोर्ट मिळत नाही. तर का तर हे ज्ञान वापरं किंवा दुसऱ्याचं व्हिडिओ वापरायचं, दुसऱ्याचा साऊंड वापरायचा आणि आपण नुसतं लिपसिंग किंवा असे ॲक्शन करणं, हे काय तसं योग्य वाटत नाही. पण आता ज्यांना काय पुढे जास्त करता येत नाही तर त्यांना असले व्हिडिओ बनवल्याशिवाय पर्याय नाही. तर माझा बी व्हिडिओवर अरुण जमादार 8182 हा चॅनल आहे, करतो. माझे मंडळी वारल्यापासून मी सॅड व्हिडिओ, काय कॉमेडी व्हिडिओ दुसऱ्याचे साऊंड वापरून मी करतो. पण आता काही इलाज नाही, कारण आपल्याला थोडं टायमिंग नाही. टायमिंग नसल्याशिवाय त्यात आपल्याला ज्ञान नाही एवढं यूट्यूबचं. फक्त आपलं व्हिडिओ टाकायचे, आपलं कधीतरी एखादा व्हिडिओ व्हायरल अशावर राहायचं, रोज व्हिडिओ बघायचं, रोज क्रिएटरचे व्हिडिओ बघायचं, काय सांगतील ज्ञान ऐकत बसा, 2-2, 3-3 तास वेळ घालवायचा. त्यात उठून 1-2 व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे. काय करायचं मग. तर यूट्यूबवरील सर्व फॅमिलींना माझी कळकळीची विनंती आहे, आमच्यासारखे जे सर्व लहान यूट्यूबर आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा. जसं आम्ही मोठ्या यूट्यूबरला सपोर्ट करतो किंवा त्यांचे व्हिडिओ बघतो, त्यांना लाईक कमेंट शेअर करतो, आणि त्यांचे व्हिडिओ पुढे ढकलत नाही आलं की त्यांना कमीत कमी लाईक तर करतोच. कमेंट करायला नाही वेळ मिळाला तर लाईक तर करतोच, त्याचा काही विषय नाही. पण तर तुम्ही सर्वांनी यूट्यूबवर किती ते करोडोत फॅमिली यूट्यूबची, अरे प्रत्येकाने एक लाईक, एक सबस्क्राईब केलं किंवा एक शेअर केला किंवा कमेंट केले
तर तेवढेच त्या छोट्या क्रिएटरचे व्ह्यू किंवा त्याचं वॉच टाईम असू दे किंवा त्याचे 1000 सबस्क्राईबर्स होते ते ऑटोमॅटिक वाढतात. तर ते सगळं तुमच्याच हातात आहे. तर तुम्ही सर्वांनी हा माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि मला किंवा आणि इतर लहान क्रिएटरना किंवा लहान यूट्यूबरना तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे. आणि महत्त्वाची कळकळीची विनंती आहे, यूट्यूबचा जे प्लॅटफॉर्म आहे, जे कम्युनिटी गाईडलाईन्स आहे, यांनी सगळं अशा छोट्या यूट्यूबरचा थोडा विचार करून त्यांचे सगळे व्हिडिओ पुढे म्हणजे पब्लिकमध्ये सर्चिंग करून टाकावे आणि थोडं आम्हाला बी काहीतरी आशा दावून आमचा बी थोडा चॅनल मॉनिटरच्या दृष्टीने व्हावा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. तर माझा व्हिडिओ थोडा जास्त टायमाचा झाला, त्यामुळं सर्वांचे मी दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.